त्र्यंबकेश्वरमधील रस्त्यांच्या दुरावस्थेवर टॅक्सी चालक मालक आक्रमक, आमदार हिरामण खोसकर यांचा आंदोलनाचा इशारा। 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर शहर आणि परिसरात विविध विकास कामे आणि रस्त्यांची कामं सुरू आहेत। मात्र या कामांमुळे स्थानिक नागरिक, व्यावसायिक तसंच टॅक्सी चालक मालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार टॅक्सी चालक मालक संघटनेनं केली आहे। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यानं वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत। टॅक्सी व्यवसायावरही त्याचा गंभीर परिणाम होतोय। या परिस्थितीमुळे चालक मालकांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह आणि आर्थिक नियोजन अडचणीत आल्याचं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय। याबाबत टॅक्सी चालक मालक संघटनेचे अध्यक्ष समाधान बोडके यांच्यासह रतन बरके, सुरेश रसाळ, सोमनाथ मुंडे, अब्दुल बोराडे, गोकुळ चव्हाण आणि बाळू डहाळे यांनी इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली आहे। आमदार खोसकरांनी यापूर्वी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांना होत असलेल्या त्रासाबाबत प्रशासनाचं लक्ष वेधलं होतं। तसंच त्र्यंबकेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणात बाहेरील वाहनांची वर्दळ होत असल्यानं स्थानिक टॅक्सी चालक मालकांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला। विशेषतः शनिवारी आणि सोमवारच्या गर्दीच्या दिवशी स्थानिकांना आणि स्थानिक वाहन चालकांना अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी प्रशासनानं योग्य नियोजन करावं अशी मागणी करण्यात आली आहे। बाहेरील वाहनांमुळे स्थानिक टॅक्सी चालकांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्यानं याबाबत संबंधित प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष द्यावं अशी भूमिका आमदार खोसकर यांनी मांडली। दरम्यान प्रशासनाने स्थानिकांच्या समस्या सोडवल्या नाहीत तर थेट आंदोलन करण्याचा इशारा आमदार हिरामण खोसकरांनी दिलाय। यानंतर आमदार खोसकरांनी त्र्यंबकेश्वर इथे प्रत्यक्ष जाऊन टॅक्सी चालक मालकांची भेट घेतली। चालक मालकांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेत त्यांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन दिलंय। आपल्या समस्या समजून घेऊन त्यासाठी ठाम भूमिका घेतल्याबद्दल टॅक्सी चालक मालकांनी आमदार हिरामण खोसकरांचे आभार मानले। स्थानिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रशासनानं तातडीनं ठोस उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली आहे। संविधान न्यूजसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर। आज गेल्या 2027चा कुंभमेळा आणि त्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर आजूबाजू सगळे रस्ते चालू आहे आणि लोकांची या ठिकाणी अतिशय हाल होत आहे। खड्डेमय रस्ते झालेले आहेत। आजची परिस्थिती वाईट असताना आणि इथं स्थानिक लोक आमचे टॅक्सी चालक मालक 52-55 टॅक्सीवाले आहे आणि काही उमेदी असे आहेत। त्यांचे संघटने चालक समाधान बोडके, तसे रतन बरकरबे, सुरेश रसाळ, सोमनाथ मुंडे, अब्दुल बोराडे, गोकुळ चव्हाण, बाळू डहाळे हे असे त्याच्या संघटनेचे पदाधिकारी आहेत। आणि त्यांनी मला विनंती केली की दादा आम्ही आमचे कुटुंब फक्त आम्ही जे गाड्या चालवतो त्याच्यावरच आमच्या कुटुंबाचा या ठिकाणी उदरनिर्वाह होतो। आणि त्या माध्यमातून मी कलेक्टर साहेबाला विनंती केली आणि कलेक्टर साहेबांनी मागच्या सोमवारी एक मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये आम्ही एक विनंती केली की आम्ही स्थानिक लोक आहेत, आम्ही मराठवाड्याला पाणी, मुंबईला पाणी, नाशिकला पाणी, इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघ हा 65% भूमीन झालेला आहे आणि 35% या ठिकाणी फक्त आमच्या जागा राहिलेल्या आहेत आणि 35% आमचं कुटुंब सांभाळून त्याला जोडधंदा म्हणून आम्ही टॅक्सी घेतल्या, रिक्षा घेतल्या, गाड्या घेतल्या आणि आम्ही आमचा परपंच सांभाळतो। असं असताना सुद्धा कलेक्टर साहेबांनी मागच्या सोमवारी आम्हाला आमच्या विनंतीला मान देऊन आम्ही एकच केलं का शेवटचा सोमवार आम्ही पाळू, सोमवार आणि रविवार, इतर दिवशी आम्हाला 1 महिन्याभर बंद केलेलं आहे तर ते चालू द्या। कलेक्टर साहेबांनी शब्द दिला आणि तो आम्ही त्यावेळेस त्यांचा शब्द पाळला आणि आम्ही अतिशय कुठेही मीडियाच्या समोर गेलो नाही, कोणाला सांगितलं नाही, परंतु त्यांनी दिलेला शब्द पाळून आम्ही आज गाड्या चालू ठेवल्या। परत वरतून आदेश आला की म्हणे पालकमंत्र्यांनी मिटिंग घेतली आणि 4 आमदार होते, त्या कोणत्याही आमदाराचा या मतदारसंघाशी संबंध नाही। कुठल्या मतदारसंघातले आमदार होते, मिटिंगला काय होते काहीच माहिती नाही आणि अजून त्यांचं ऐकूनच सुद्धा पालकमंत्री महोदयाला माझी विनंती आहे का या त्र्यंबकेश्वर इगतपुरीमध्ये 70-80% लोक आम्ही भूमीन, आम्ही त्याच्यावर आमच्या रस्त्यात जमिनी गेल्या, MIDC मध्ये गेल्या, धरणाईमध्ये गेल्या,
राहिलेल्या जमिनीवर आमचं 1 एकर 2 एकर 20 गुंठे 25 गुंठे अशा ह्याच्यातमध्ये आम्ही पोट भरतो. हे आमचे मुलं इथं गाड्या चालवतात. आमच्या गाड्या बंद केल्या आणि आता मी पूर्ण त्र्यंबकेश्वरमधील 1 ते 1,500 गाडी या ठिकाणी आत्ता मी पाहिलेली. पूर्ण रस्ते बघितले. इथं पोलीस झोपले का, पोलीस डिपार्टमेंट झोपलं का, शासन झोपलं का? म्हणजे कुठंतरी एखाद्या गरीब लोकप्रतिनिधीवर अन्याय करायचा, त्याला कुठंतरी जनतेतून बाजूला करायचं, त्याच्यावर रोष ओढायसाठी या ठिकाणी हा अधिकाऱ्याचा खेळ चाललेला आहे. माझी अधिकाऱ्यांना विनंती आहे, माझा अंत पाहू नका आणि माझ्या कार्यकारी लोकांचा सुद्धा अंत पाहू नका. एक दिवस तुम्हाला असं येईल, जसं दिल्लीला घडलं ना तसं महाराष्ट्रामध्ये घडायची वेळ जवळ आलेली आहे. काल राहुल गांधी साहेबांनी ते केलं ना, ते 100% सत्य आहे. का तुम्हाला मोठ्याचं सगळं चालतं. आता सगळ्या गाड्या MP बिहार सगळ्या गाड्या हॉटेला समोर लागलेल्या आहे, सगळ्या गाड्या रस्त्यात उभ्या केलेल्या आहे. आणि आमच्या मुलं मात्र इथं 170 गाड्या आहे फक्त. काळी पिवळं 50 आणि या उमिनी 20 70 गाड्या खंबाळ्यापाशी लावायला सांगितल्या. आणि आजूबाजूला आज 1000-1500 गाडी कशी काय येते? याचा अर्थ हे जाणून बुद्धिपुरुष आम्हाला त्रास देत आहे. याच्यासाठी येणाऱ्या अधिवेशनामध्ये मी लक्षवेधी सुद्धा मांडणार आणि वेळ आली तर उपोषणाला सुद्धा बसणार. माझं म्हणणं आहे, तुम्ही गरीबाला सारखाच नाही, मोठ्यालाही सारखाच नाही. म्हणजे एखादा 500 रुपये गाडीवाल्यानं दिले, त्याला गाडीमध्ये सोडायची आणि आमच्याकडे पैसे नसले आम्हाला खंबाळ्याला थांबवायचं. ही माझी जिल्हाधिकारी महोदयांना, SP साहेबांना, पालकमंत्र्यांना माझी कळकळीची विनंती आहे की गरीबावर अन्याय करू नका, गरीबाचा अर्थ पाहू नका. ज्या वेळेस ते कार्यकर्ता रोज तो सगळा माझ्यावर येतो आणि आम्हाला कार्यकर्त्यापासून तोडू नका. माझे हात जोडून विनंती आहे, आपण आमच्या काळ्या पिवळ्या आणि जे काही उंबीने गाड्या त्या 70 गाड्या चालून द्या. अन्यथा सर्वच्या सर्व गाड्या बाहेरून येणाऱ्या गाड्या सगळ्या बंद करा. या बंद नाही झाल्या तर आम्ही 100% रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. त्याची दखल जिल्हाधिकारी महोदयांनी, SP महोदयांनी, पालकमंत्री महोदयांनी घ्यावं हीच माझी कळकळीची विनंती.